जेवताना ताटात कितीही पदार्थ असले आणि सोबतीला जर असं चटपटीत चटकदार मिरचीचं लोणचं असेल तर जेवणाची मजाच भारी असते, बरोबर ना? चला तर मग आज बनवूया अगदी वर्षभर टिकणारे चटकदार आंबट तिखट असं मिरचीचं लोणचं. तर मिरचीचं लोणचं करण्यासाठी मी इथे साधारण अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम ह्या जाड आणि लांब लांब मिरच्या घेतलेल्या आहेत. बघा, घेताना ह्या मिरच्या मी धुवून घेतलेल्या आहेत. आता ह्या पूर्ण कोरड्या करून घ्यायच्या आहेत. या अजिबातही आपल्याला ह्याच्यामध्ये ओलसरपणा ठेवायचा नाही आहे. ओलसरपणा जर राहिला तर लोणचं खराब होऊ शकतं, वर्षभर टिकणार नाही. म्हणून आपण ही काळजी घ्यायची आहे. तर थोड्या वेळ हे पसरवून आपण छान पुसून घ्यायचं आहे. बघा, या नॅपकिनला कोरड्या करून घ्यायच्या आहेत. कॉटनचा कपडा यूज करायचा आहे इथे. आणि छान सगळीकडनं मिरच्या कोरड्या अगदी सुकवून घ्यायच्या आहेत. बघा, आता ह्या मिरच्या इथे पूर्णपणे सुकवून झालेल्या आहेत. आता एक एक करून आपण ह्या मिरच्यांची देठं काढून घ्यायची आहे. देठं काढताना पण बघा, मिरचीमध्ये कुठेही खराब मिरची असेल तर ती अजिबात घ्यायची नाही. सगळ्या चांगल्या मिरच्या व्यवस्थित तिथे घ्यायच्या आहेत. देठ पूर्णपणे काढून टाकायचे आहेत. बघा, तर या ठिकाणी आपले सर्व देठ काढून झालेले आहेत. आता ह्याचे मी बघा असे छोटे छोटे लांब लांब तुकडे करून घेणार आहे आणि पुन्हा त्याचे असे कट करणार आहे. बघा, या पद्धतीने, म्हणजे हे लोणचं लवकर मुरेल आणि खाण्यासाठी लवकर तयार होईल. म्हणून आपण या पद्धतीने या मिरचीच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. बघा, तर बघा, याच पद्धतीने आपल्या सर्व मिरच्या कट करून झालेल्या आहेत. अगदी ताज्या मिरच्या होत्या, त्यामुळे दिसतंय खूप छान हिरव्यागार. तर आता आपण ह्याच्यावर मीठ आपल्या आवडीप्रमाणे थोडं जास्तीचंच मीठ आपण मिरच्यांवर घालून घ्यायचं आहे. कारण मिठामुळे खरं तर मिरचीचं लोणचं किंवा कुठलंही लोणचं जास्त दिवस टिकतं. आता लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी मी अर्धी वाटी बडीशेप घेतलेली आहे. 1 वाटी मोहरीची डाळ, साधारण 8-10 मी इथे काळी मिरी घेतलेली आहेत. त्यानंतर 1 चमचाभर साधारण मी इथे मेथीचे दाणे घेतलेले आहे. आता हे मंद आचेवरच आपण छान परतवून घ्यायचे आहे. याचा कलर बदलायला नको किंवा हे खाली लागायला नको, त्यामुळे लोणच्याची चव जी आहे ना ती कडवट येऊ शकते. त्यामुळे आपण ती काळजी इथे घ्यायची आहे. छान मंद आचेवरच आपण हे भाजून घेऊया. बघा, आपले ही सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत. आता हे थंड करून घेऊया. आता हे सर्व थंड होईपर्यंत आपण एका पॅनमध्ये साधारण मध्यम आकाराची 1 वाटीभर तेल घ्यायचं आहे आणि हे तेल अगदी वाफ निघेपर्यंत छान उकळून घ्यायचं आहे किंवा गरम करून घ्यायचं आहे. आता हे बघा, इकडे आपलं थंड झालेलं हे जे मिश्रण आहे किंवा जिन्नस आहेत हे सर्व आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊया. खूप जास्त बारीक करायचं नाही आहे, तर हे आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे. बघा, या पद्धतीने. आणि आता हे जे आपण बनवलेला मसाला जो आहे हा मिरचीवर घालून घ्यायचा आहे. मिरचीवर बघा, मी इथे 1 चमचाभर साखर पण टाकलेली आहे. तुम्हाला आवडल्यास टाका, स्किप केली तरी चालेल. आता हे तेल गरम झालेलं आहे आणि साधारण कोमट व्हायला आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचाभर हिंग आणि अर्धा चमचा मी इथे हळद वापरलेली आहे. आता हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर आपण या मिरच्यांवर किंवा ह्या मसाल्यावर तेल ओतून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, आता आपण वापरलेला मसाला या मिरच्यांमध्ये व्यवस्थित कोट होईपर्यंत आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे बघा, मी आता साधारण छोटे लिंब होते ते मी 7 ते 8 लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आणि तो पण आपण ह्या मिरच्यांवर घालून घ्यायचा आहे. बघा, लिंबामुळे आंबट चव अशी छान येते लोणच्याला, शिवाय हे टिकायलाही मदत होतं. त्यामुळे ह्या पद्धतीनेच आपण मिरच्यांचं लोणचं करायचं आहे. कुठल्या प्रकारचे व्हिनेगर वापरायची गरज नाही. असंही हे वर्षभर नक्की टिकेल. फक्त स्वच्छता ठेवण्याची गरज असते लिंबाचं किंवा कुठलंही लोणचं करताना. बघा, तर आपल्या ह्या लोणच्याला किती छान सुंदर कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. साधारण 3 ते 4 दिवसामध्ये आरामशीर हे लोणचं मुरतं आणि खाण्यासाठी तयार होतं. तर नक्की या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करून बघा. अगदी ताटभर पदार्थ असले तरी एका बाजूला वाढलेलं हे मिरचीचं लोणचं नक्कीच भाव खाऊन जातं. त्यामुळे मला खात्री आहे या पद्धतीने जर लोणचं केलं तर वर्षभर टिकेलही आणि नक्की घरातल्या सर्व मंडळींना हे लोणचं आवडेल. आता हे लोणचं स्टोअर करताना आपण काय करायचं आहे, ही बरणी जी आहे ही स्वच्छ करून घ्यायची आहे. कोणतंही लोणचं स्टोअर करताना बरणी, आपण जी बरणी वापरतो काचेची, तिला आपण खरं तर
पूर्वीपासून एक पारंपरिक पद्धत आहे की त्याला आपण हिंगाचा धूर दिला जातो, त्यामुळे ती पूर्णपणे निर्जंतुक होते आणि कोणतंही लोणचं वर्षभर टिकायला मदत होते. तर या पद्धतीने नक्की लोणचं स्टोअर करा. अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही लोणचं वापरण्यासाठी खाण्यासाठी काढाल तेव्हा नेहमी अगदी कोरड्या चमच्याचाच उपयोग करायचा आहे. ओलसरपणा लोणच्याला लागला नाही पाहिजे, नाहीतर त्याला बुरशी येऊ शकते. ही काळजी नक्की घ्या. लोणचं पूर्णपणे मुरेपर्यंत साधारण 3 ते 4 दिवस याला रोज व्यवस्थित सुक्या चमच्याने हलवायचं आहे. काय मग बनवताय ना मिरचीचं लोणचं या पद्धतीने? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह. बाय बाय.